आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये काही जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा, पाऊसच मिळायचा नाही, अशा परिस्थितीमध्ये असताना देखील ढगफुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा, ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणी मिळतात. एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे, पण प्रत्येकाच्या घरामध्ये छाती एवढं पाणी, कमरे एवढं पाणी, प्रत्येकाच्या घरात पाणी आहे. आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे. काय जनावरं वाचवता येईल तेवढी प्रशासनानं वाचवली. काही लोक अडकलेली होती, त्यांना आर्मी आणून त्यांना बाकीच्या महाराष्ट्राचे पोलीस असतील, बाकी सगळे स्वयंसेवक असतील, काय सगळ्यांनी वाचवलं आहे. आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते. त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील. त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या, ट्रक्स आम्ही सगळे भरून, धान्याचे ट्रक्स आणि चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो. रवाना करू. मी गोरे साहेब तिथे पालकमंत्री आहेत, आपले ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा, आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं. आता परिस्थिती अशी आहे, आता पाणी ओसरायला लागेल, थांबणार नाही पाणी, पण ओसरायला लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल, आरोग्याची परिस्थिती तयार होईल, जेवणा खाण्याची परिस्थिती तयार होईल, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल, स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल, ही परिस्थिती खूप भयानक आहे. त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला मी आवाहन करेन, अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे. ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या, मानसिक द्या, पण आपल्या बंधुत्व, आपल्या माता बहिणींना, आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे. आणि माझ्या तालुक्यातून मला अभिमान वाटेल की आज एवढ्या उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढे आले. सगळ्यांनी 5,000, 2,000, 10,000, 20,000, 50,000, 25,000, लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे. 2 ट्रॉल्या आहे, 4 ट्रॉल्या, 3 ट्रॉल्या, 1 ट्रॉली, अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढे दिला. आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्तांना, माता बहिणीला, मुलाबाळांना ही मदत तिथं पोहोचेल. हे तिथले मंत्री दक्षता घेतील, आपले गोरेसाहेब ग्रामविकास मंत्री. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन केला, डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल. त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवू. दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, सगळे कॅबिनेट मंत्री, सगळे पालकमंत्री आणि त्या विभागाचे आमदार सगळे जागेवर आहेत. त्यामुळं तिथं परिस्थिती काय डेव्हलप होते, काय नाही होत, त्या दृष्टिकोनातून सगळा सर्वे तातडीनं ताबडतोब करून सगळं करून त्यामध्ये 200 कोटी तर 2,000 कोटी तर आपण त्यांना वर केले जातात, बरोबर ना. ऑलरेडी वर केले किती 2,000 कोटी 2,000 कोटी आपण वर केलेत त्यांच्यासाठी, बरोबर ना. पण अजून लागले तर अजून वर करतील. त्यामुळे सर्वे व्हायला पाहिजे आणि सर्वे व्हायला आता अडचण आहे, कारण पाणी भरले सगळं. त्यामुळं सर्वे जसा जसा होईल तसे त्याचे पैसे वाटायचे सर्वे करून केंद्राला प्रस्ताव जातो त्यांचा. अशा आपत्तीमध्ये केंद्रही मदत करतं आपल्याला, केंद्राचे पैसे आपल्याला मदत देतील. पण आम्ही शेतकऱ्यांना, अशा आभास झालेल्या शेतकऱ्यांना, दुःखी झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मोकळा सोडणार नाही. त्याच्यामागं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन ठामपणे आम्ही उभा राहू. जसं आमच्या तालुक्यातले आमचे सगळे कार्यकर्ते उभा राहतात, तसे प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते उभा राहतील. त्यामध्ये आम्ही 10 लाखाची मदत केली, ती केली. मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली मदत असेल. आणि त्यानंतर पुन्हा आमचे अध्यक्ष चव्हाणसाहेब त्यांनी सगळ्यांचा 1 दिवसाचा पगार हा पण डिक्लेअर केला. आणि त्यामध्ये माझाही पगार घ्या म्हटलं. मी इथं पैसे दिले म्हणून माझा पगार घेऊ नका असं नाही. त्यामध्ये माझाही जो पगार असेल तो माझाही पगार त्यामध्ये घ्या आणि ही मदत जाऊ द्या. या दृष्टिकोनातून 1 महिन्याचा पगार सगळ्यांनी देऊ केला, सगळ्या आमदारांनी, भाजपच्या. आणि बाकीच्या गोष्टी, आता बाकीच्या गोष्टी प्रत्येकजण डिक्लेअर करतील. पण आपल्याला हा मुद्दा सहकार्य करून हा सॉल्व्ह करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे परके नाहीत, आपले भाऊबंद आहेत. त्यामुळे त्यांना मदतीत हात देणं सगळ्यांचं काम आहे. पत्रकार लोकांनी पण त्याबद्दल थोडासा विचार केला तर धन्यवाद. हां, बरोबर ना, कारण आपणही माणूस आहोत, पत्रकार म्हणजे काय कोण आहे ना. त्यामुळे पत्रकार लोकांनी पण संच करून आम्हाला उद्या काहीतरी दिलं तर आम्ही ते पत्रकारांच्या वतीनं पाठवू आम्ही. त्यामुळे पत्रकारांना पत्रकारांच्या काय चारा द्या, गहू द्या, तांदूळ द्या, ज्वारी द्या, काय बोलता, बरोबर ना. तुमच्या वतीनं, ट्रॉलीच्या वतीनं आम्ही त्याचं पाठवू. लोकांनी मदत केली असं म्हणून देणार नाही. पण पाणी जमा झालं, पाण्याच्या शेतीचं नुकसान व्हायला लागले. पण तरी पण आम्ही त्यांना बोललो की आपण ताबडतोब त्याचे सर्वे करा. ते सर्वे केल्यानंतर त्यांचा शोध जाते आपण. कारण हा काही गावात झाले, पुरा जत तालुक्यात झालेला नाही. ते दानशूर व्यक्ती असतील, संघटना असतील, उद्योगपती असतील, यांनी ह्या
अपघाती आपत्तीला आपण सगळ्यांनी सरळ हातानं आपण त्यांना मदत करावी एवढीच मी आव्हान करतो, विनंती करतो आणि अपेक्षा करतो. धन्यवाद.